आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। टिटवाळा येथे पतीने गळा आवळून आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे। या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली। टिटवाळा पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पतीने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती उपलब्ध होत आहे। माही मोपे असे मृत महिलेचे नाव असून महेश मोपे असे आरोपी पतीचे नाव आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश मोपे हे त्याची पत्नी माही मोपे सोबत टिटवाळा परिसरात राहत होते। महेश हा पडगा येथील डीमार्ट मार्केटमध्ये कामाला होता। महेश आणि माही यांच्यात प्रेमसंबंध होते, त्यामुळे दोघांनी 3 वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला। महेश मोपे यांचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध असल्याची माहिती पत्नी माहीला मिळाली असता तिने याबाबत महेशला विचारणा केली असता महेशचे पत्नीशी भांडण झाले, त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती। आज सकाळी देखील दोघांमध्ये भांडण झाले। या भांडणात महेशने रागाच्या भरात पत्नी माहीचा गळा आवळून खून केला। घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केलाय। त्याचवेळी मयत माहीच्या सासरच्या मंडळींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। चौकशीत पती महेश याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास टिटवाळा पोलीस करत आहेत। काय नाव तुमचं? माझं नाव योगिता गणेश शिंगोळे। सावकाश काय झालं तुमच्या बहिणीसोबत? काय नाव तुमचं? माझ्या बहिणीचं नाव दीपा रमेश सुरक्षी, म्हणजे माहेरचं, त्याच्यानंतर लग्नानंतर तिचं नाव बदललं होतं। माही महेश मोपे असं नाव होतं तिचं। काय झालं होतं नेमकं तिच्यासोबत? नेमकं म्हणजे तिचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि कसं आहे, त्यांच्या दोघांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं होतं, पण तिच्या सासूला तिचं लग्न मान्य नव्हतं। त्याच्यामुळे लग्न झाल्यापासून लग्नामध्ये सुद्धा तिने खूप म्हणजे तिला घालून पाडून बोलणे, टोमणे मारणे ह्या गोष्टी लग्नापासून सुरुवात केलेली। तर आत्तापर्यंत ती घालून पाडून बोलणे, नवऱ्याला भरवणे, नवऱ्याकडून मारहाण करणे ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत तिच्या चालू होत्या। आज नेमकं तुम्हाला ही बातमी कधी माहिती पडली आणि काय? आज सकाळी 8:30च्या दरम्यान तिच्या नवऱ्याचा मला फोन आला, महेशचा फोन आला माझ्या मम्मीच्या मोबाईलवर की दीपाने फास घेतला असं त्याने शब्दात आम्हाला सांगितलं। तर आम्ही त्याला म्हटलो की तू पटकन त्याला हॉस्पिटलला घेऊन चल, आम्ही येतोय म्हणून। तर तो बोलला की ठीक आहे, आम्ही सेंचुरीला घेऊन जातोय तिला। तर आम्ही बोललो ठीक आहे, तुम्ही पोचा पटकन तिला घेऊन, आम्ही येतोय मागून। तर आम्ही गेलो सेंचुरीपर्यंत। आम्ही ट्रेनमधून शाडला उतरलो, शाडवर आलो नाही तर आम्हाला फोन आला आमच्या दुसऱ्या पाहुण्यांचा की तिला घरी घेऊन जात आहेत। तेव्हाच आम्हाला समजलं घरी घेऊन जात आहे म्हणजे हिचा जीव राहिला नाही असं आम्हाला तेव्हाच वाटलं। त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी तिथे गेलो, आम्ही तिच्या सासरच्या घरी गेलो। आता पोलिसांनी तुम्हाला काय सहकार्य केलं? पोलिसांचं म्हणणं काय? सहकार्य म्हणजे आता आम्हाला तर वाटतंय की आम्ही प्रत्यक्ष घटना आम्हाला माहिती नाही, तर आम्हाला सुरुवातीपासून तिचे सासू सासरे तिच्या मागे जाच करायचे, तिचा नवऱ्याचा तिला मारहाण करायचा। त्याच्यामुळे आम्ही तर सध्या आम्ही त्यांचं तिघांवर आमचा संशय आहे की त्यांनी तिघांनीच आमच्या बहिणीचं काहीतरी केलं असेल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।